इयत्ता 8वीचा द्वितीय सत्रातील पहिला चॅप्टर आणि सिलेबसमधील 10वा चॅप्टर आहे डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. सर्वप्रथम आपण इंट्रोडक्शन टू पॉलिनॉमियल पाहूयात. इफ index of each terms of an algebraic expression in one variable is a whole number, then the expression is called a polynomial. म्हणजेच याचा अर्थ एक चलीय बैजिक राशीमध्ये जर चलाचा घातांक होल नंबर असेल तर त्या बैजिक राशीला पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदी असे म्हणतात. आता होल नंबर्स म्हणजेच इथे दाखवले सांगा w is equal to 0, 1, 2, 3 हे काय होल नंबर्स आहेत. फॉर एक्झाम्पल मध्ये घेऊयात आपण x² + 2x + 3. यामध्ये फर्स्ट टर्म x² आहे त्याचा घातांक 2 आहे. परत सेकंड टर्म 2x त्याचा घातांक आहे 1 आणि 3 थर्ड टर्म आहे 3 त्याचा घातांक आहे 0. म्हणजे प्रत्येक पदाचा घातांक हा पूर्ण संख्या आहे म्हणजे होल नंबर्स आहे. म्हणून ही जी राशी आहे x² + 2x + 3 हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे ते पॉलिनॉमियल आहे असं म्हणता येईल आपल्याला. पुढे नेक्स्ट बीट आहे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदीची कोटी. डेफिनेशन पाहूयात. The greatest index of a variable in the given polynomial is called the degree of the polynomial. मग आता या ठिकाणी जे बहुपदी आहे दिलेल्या बहुपदीमध्ये चलाचा घातांक चलाचा सर्वात मोठा जो घातांक आहे त्याला डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल असे म्हणतात. म्हणजेच त्या बहुपदीची कोटी होय. आता फॉर एक्झाम्पल मध्ये एक्झाम्पल घेऊयात आपण 7x³ + 5x + 4x⁵ + 2x². आता ह्या ज्या बहुपदीमध्ये हे दिलेल्या बहुपदीमध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक आहे 5 आहे. म्हणून या बहुपदीची कोटी येते 5. त्याला म्हणता येईल डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल इज 5. नेक्स्ट बीट आहे टू डिवाइड अ मोनोमियल बाय अ मोनोमियल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मोनोमियल म्हणजे एकपदीने एकपदीला भागणे हा घटक पाहायचा आहे. परत टू डिवाइड पॉलिनॉमियल बाय मोनोमियल म्हणजे बहुपदीला एकपदीने भागणे हे दोन घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता बहुपदीचा भागाकार करताना आपण भाग या ठिकाणी पुढे काय दिलेलं आहे द ऑपरेशन ऑफ डिव्हिजन. भागाकार करताना द ऑपरेशन ऑफ डिव्हिजन एंड्स व्हेन आयदर द रिमाइंडर इज 0 or the degree of remainder is less than degree of remainder is less than the degree of the divisor polynomial. प्रॅक्टिस सेट 10.1 हा घेऊयात आपण. त्यामधला पहिला क्वेश्चन आहे डिवाइड राईट द क्वेश्चन अँड रिमाइंडर. भागाकार करा आणि क्वेश्चन अँड रिमाइंडर म्हणजे भागाकार आणि बाकी लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे 21m³ m² डिवाइड बाय 7m. 21m² डिवाइड बाय 7m यामध्ये 7m हा डिवायझर आहे आणि 21m² हा डिव्हिडंट आहे. म्हणजेच या ठिकाणी असं मराठीमध्ये घेता येईल आपल्याला 7m हा भाजक आहे आणि 21 म्हणजे 21m² हा भाज्य आहे. तर आपल्याला 7m ने 21m² ला डिवाइड करायचे भाग घालायचा आहे. या ठिकाणी चिन्हामध्ये आपल्याला घेता येईल 21m² आणि ते आहे 7m. आता भाग घालताना 7 ने आपल्याला 21 ला भाग घालायचा आहे. मग आता 7 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 21 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण घेतलं 7 3 = 21 म्हणजे 7 ला 3 ने गुणलं की गुणाकार येतं 21. मग परत या ठिकाणी m² आहे. m² येण्यासाठी इथे m दिलेला आहे 7m आहे. मग आणखीन एक m पाहिजे त्यासाठी म्हणून आपण इथे m घेतलेला आहे. म्हणजे 7m × 3m = 21m².
7 3 जार 21 m इंटू m इथं m स्क्वेअर. मग या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन घेता येईल 3m. 3m हा क्वेश्चन आहे. मग ते क्वेश्चन मध्ये लिहा 3m. 7 into 3 is 21 आणि m into m इथं m स्क्वेअर. मग 21 minus 21 is 0. मग या ठिकाणी रिमाइंडर इज 0. मग द्यायचं क्वेश्चन इज इक्वल टू 3m and रिमाइंडर इज 0. क्वेश्चन नंबर 4 घेऊयात आपण. 40m raised to 5 divided by 30m cube. यामध्ये 40m raised to 5 ला आपण 30m cube ने भाग घालायचा आहे. आपले या ठिकाणी अशा पद्धतीने गणित घेऊयात आपण. 40m raised to 5 divided by 30m cube. आता m raised to 5 म्हणजेच किती m असणार आहेत 5. मग मी त्याला असं लिहू शकते m गुणिले m गुणिले m गुणिले m गुणिले m. 40 गुणिले हे घेतलं. आता 30 into m raised to 3 आहे म्हणजेच m चा घातांक 3 आहे. मग त्या 3 वेळेस गुणाकार होईल असं लिहिता येईल त्याला 30 गुणिले m गुणिले m गुणिले m. त्या दोघांचा भागाकार करायचा आपल्याला. अंशातले 3m आणि छेदातले 3m कॅन्सल होतात. या ठिकाणी मी दाखवलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने. आणि परत 40 आणि 30 या दोघांचा भागाकार मध्ये 0 0 हे कॅन्सल होतील. मग राहतं 4/4 4/3. आता पुढे इथे 2m शिल्लक आहेत. m इंटू m मीन्स m स्क्वेअर. 2m आहेत म्हणून m चा वर्ग येणार आहे. मग या ठिकाणी भागाकार राहिला आहे 4/3 4m वर्ग छेद 3 आणि क्वेश्चन या ठिकाणी क्वेश्चन येणार आहे 4/3 m चा वर्ग आणि रिमाइंडर असेल 0. अशा पद्धतीने गणित सोडवलं तरी चालेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. यामध्ये डिव्हिडंट आहे 5x क्यूब मायनस 3x स्क्वेअर आणि डिवायझर आहे x स्क्वेअर. मग यामध्ये आपण याच्या अगोदरचे A1 to 4 जे एक्झाम्पल पाहिले त्यामध्ये डिवाइड बाय मोनोमियल बाय मोनोमियल असं होतं भागाकार. आता या ठिकाणी बायनॉमियल दिले. बायनॉमियल म्हणजे 2 पदे असलेला. हे बायनॉमियल इज डिवाइड बाय मोनोमियल म्हणजेच द्विपदीला एकपदीने भागणे आहे. ह्या घटकमध्ये जो भाज्य आहे तो आहे 5x चा घन वजा 3x वर्ग आणि भाजक आहे x चा वर्ग. मग आता या ठिकाणी आपल्याला x वर्गने भाग घालताना आपण एका पदाला भाग घालायचं कारण इथे मोनोमियल दिले म्हणजेच या पहिल्या पदाला भाग घालायचं म्हणजेच 5x चा घन याला भाग घालायचा आपल्याला. आता भागाकार करताना x वर्गचा सहगुणक हा इथे दिला नाही म्हणजे त्या ठिकाणी हा x वर्गचा सहगुणक हा 1 असतो. मग आता x चा सहगुणक 1 आहे पण आपल्याला इथे 5 आणायचे. मग त्यासाठी 1 ला किती न गुणल्यानंतर 5 येईल 5 नच येणार आहे म्हणून इथे मी घेतलं 5. मग आता या ठिकाणी x क्यूब आहे म्हणजे x घन आहे. मग आता x घन आहे आणि भाजकामध्ये x चा वर्ग आहे म्हणजेच आपल्याला आणखीन घन येण्यासाठी 1 x ची कमी आहे म्हणून इथं मी घेतलं x. म्हणजेच आपल्याला जो भाजक आहे म्हणजे x वर्गला 5x न गुणावं लागेल. x वर्गला 5x न गुणला असता इथं 5x चा घन म्हणून जो भागाकार आहे तो भागाकारामध्ये घेऊयात आपण 5x. मग आता 5x न x वर्गला गुणून घेऊयात आपण. 5 1 जा 5 येईल. x इंटू x स्क्वेअर इज x क्यूब येईल म्हणजे 5 1 5 आणि x गुणिले x चा वर्ग बरोबर तर x चा घन येईल. आता दोन्ही पद सारखे आहेत म्हणजे दोघांची वजाबाकी होईल आणि ते टर्म कॅन्सल होईल. पुढे जो सेकंड टर्म आहे नेक्स्ट टर्म तो ॲज इट इज खाली घ्या. तो आहे वजा 3x चा वर्ग मायनस 3x स्क्वेअर. आता मायनस 3x स्क्वेअरला प्लस x स्क्वेअरने डिवाइड करायचं आहे भाग घालायचं आहे. मग या ठिकाणी आपल्याला इथे 1 आहे भाजकामध्ये परत तिथे 3 येण्यासाठी आपल्याला -3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता -3 कारण इथे जो डिव्हिडंट आहे तो मायनस आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला -3 घ्यावा लागेल. -3 × 1 इज -3 आणि x स्क्वेअर
जो व्हेरिएबल आहे तो घ्यायची गरज नाही, कारण इथे जो आहे एक्स स्क्वेअरच आहे आणि जो आपल्या डिवायझरमध्ये पण एक्स स्क्वेअर आहे, त्यामुळे व्हेरिएबल घ्यायची गरज नाही. म्हणून इथे तर 3 घेऊया, -3 घेऊया. क्वेश्चनमध्ये लिहून घ्या -3. -3 इंटू एक्स स्क्वेअर इज -3x² येईल. मग आता भागाकारामध्ये वजाबाकी केली जाते. मग हा मायनस इंटू -3x², मायनस इंटू मायनस प्लस होतात, म्हणजे हा -3x² असलेला प्लस 3x² होईल. मग या ठिकाणी दोघांची चिन्ह वेगवेगळे आहेत, म्हणजे वजाबाकी होते. मग रिमाइंडर येतं 0. या ठिकाणी क्वेश्चन येईल 5x - 3 आणि रिमाइंडर येईल 0. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. In bracket 8p³ minus 4p² divided by 2p². यामध्ये डिव्हिडंट आहे 8p³ minus 4p² आणि डिवायझर आहे 2p². डिव्हिडंट भाज्य 8p² वजा 4p वर्ग आणि भाजक आहे 2p². मग आता यामध्ये 2p² ला 8p³ ला डिवाइड करायचं आहे, म्हणजेच आपल्याला 2p² ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 8p³ येईल. मग आता 2 ने 4 ला मल्टिप्लाय केलं, 2 4 जा 8, 2 4 जा 8 म्हणजे 8 चौक 8 येईल. मग परत इथे p³ आहे, p³ येण्यासाठी p² ला फक्त p ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 1p कमी आहे आपल्याला, म्हणून इथे घेतलं p. म्हणजेच 2p² इंटू 4p इज इक्वल टू 8p³. म्हणजे 2p चा वर्ग गुणिले 4p बरोबर येतं 8p³. मग म्हणून इथे भागाकारामध्ये घ्या 4p मल्टिप्लाय करा, 4p इंटू p² इज 8p³ येईल. दोन कॅन्सल, 8 - 8 इज 0 येतं. नेक्स्ट टर्म जो आहे 4p² ॲज इट इज खाली घ्या. परत आता या ठिकाणी 4p² ला 2p² ने डिवाइड करायचं आपल्याला, म्हणजे 2p² ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 4p -4p. आता -4p येण्यासाठी आपल्याला 2 इंटू -4 करावं लागेल. मग इथं -4 येईल आणि p² व्हेरिएबल घ्यायची गरज नाही, कारण इथे p² आहे. डिवायझरचा पण व्हेरिएबल हा p² आहे, म्हणून या ठिकाणी घेतला -2. -2 इंटू 2p² इज -4p² येईल. आता हा मायनस भागाकारामध्ये वजाबाकी होते, मायनस मायनस प्लस होतात. हा -4p² असलेला प्लस होईल. मग या ठिकाणी हा -p² आणि +p² चिन्ह वेगळे आहेत, म्हणजे वजाबाकी होईल. मग ते वजाबाकी 0 येईल. मग या ठिकाणी क्वेश्चन येतं 4p - 2 and remainder is 0. क्वेश्चन नंबर 7 मध्ये या ठिकाणी डिव्हिडंड जो आहे तो 3 टर्म्स आहेत. नंतर ट्रायनॉमियल इज डिवाइड बाय मोनोमियल, म्हणजे 2y वर्ग हा मोनोमियल आहे. मोनोमियल म्हणजे एकपदी आणि ट्रायनॉमियल म्हणजे त्रिपदी, म्हणजेच त्रिपदीला एकपदीने भागणे. मग या ठिकाणी 2y³ प्लस 4y² प्लस 3 घेऊयात आपण. डिव्हिडंट आहे आणि डिवायझर आहे 2y². मग या ठिकाणी भाग घालताना प्रत्येक एका पदाला आपल्याला भाग घालावा लागेल. जो फर्स्ट टर्म आहे 2y³ 2y³ ला 2y² ने डिवाइड करण्यासाठी आता या ठिकाणी कोएफिशियंट सेम आहे, 2 2 आहेत. परत व्हेरिएबल मध्ये व्हेरिएबलचा जो इंडेक्स आहे ते y² आहे आणि इथे y³ आहे, म्हणजे एका y ची आपल्याला कमी आहे, म्हणून इथे आपण क्वेश्चन मध्ये घ्यायचं आहे y. म्हणजेच 2y² ला इथे y ने मल्टिप्लाय केला असता काय येतं 2y³, म्हणून इथे क्वेश्चन मध्ये y घेतलेला आहे. मग मल्टिप्लाय करा, y इंटू 2y² इज 2y³ येतं. मग हे दोन्ही टर्म कॅन्सल होतात. नेक्स्ट टर्म आहे सेकंड टर्म जो आहे 4y² आणि थर्ड टर्म आहे 3. ॲज इट इज तुम्ही असं खाली घ्या, 4y² प्लस 3. परत फर्स्ट जो टर्म आहे तो आहे 4y² आणि 2y² ने डिवाइड करायचं आपल्याला. मग आता 2 ला मल्टिप्लाय करावं लागेल 4 ने, 2 ने मल्टिप्लाय करा, 2 इंटू 2 4 येईल.
परत या ठिकाणी जो व्हेरिएबल आहे व्हेरिएबलचा इंडेक्स 2 आहे डिव्हिडंड मध्ये आणि डिवायझर मध्ये 2 आहे. आपल्याला व्हेरिएबल घ्यायची गरज नाही, म्हणून इथे आपल्याला 2y वर्ग स्क्वेअर इंटू 2 असं घेता येईल. मग या ठिकाणी क्वेश्चन मध्ये घेईल +2 घ्या, +2 इंटू 2y स्क्वेअर, इथं 4y स्क्वेअर. म्हणजे सबस्ट्रॅक्शन होईल, कॅन्सल होते टर्म. जो नेक्स्ट टर्म आहे थर्ड टर्म 3 ॲज इट इज खाली घ्या. आता या ठिकाणी जो रिमाइंडर आहे, रिमाइंडरचा जो इंडेक्स आहे 0 आहे आणि ते डिवायझरचा इंडेक्स आहे 2. यामुळे आता आपल्याला इथे पुढे भाग घालता येणार नाही, कारण हा कॉन्स्टंट येईल. मग या ठिकाणी रिमाइंडर येतं 3 आणि क्वेश्चन येईल y प्लस 2. क्वेश्चन नंबर 8. डिव्हिडंड आहे 21x⁴ मायनस 14x² प्लस 7x आणि डिवाइड बाय 7x³. मग डिवायझर 7x³ आहे. मग या ठिकाणी आपण 7x³ न 21x⁴ ला डिवाइड करायचे. म्हणजे 7x³ ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 21x⁴ येईल. इथे 3 घेतला आपण, 3 इंटू एक्स, 3 इंटू एक्स. या ठिकाणी 7x³ इंटू 3 इंटू एक्स केला असता इथं 21x⁴. आता या ठिकाणी हा x³ आहे आणि ते x⁴ आहे, म्हणजे x³ इंटू एक्स इथं x⁴ येतं. म्हणून या ठिकाणी आपण क्वेश्चन मध्ये घ्यायचा आहे हा 3x. इथे क्वेश्चन मध्ये 3x घेतलं, 3x क्वेश्चन मध्ये घेतला आपण 3x इंटू 7x³ इथं 21x⁴. हे मायनस होईल, कॅन्सल होतं. पुढे नेक्स्ट टर्म जो आहे सेकंड टर्म -14x² प्लस 7x ॲज इट इज खाली घेऊयात आपण. आता इथे आपल्याला भाग घालता येणार नाही, कारण हा जो रिमाइंडर आहे, रिमाइंडरचा जो इंडेक्स आहे तो 2 आहे आणि इकडे जो डिवायझर आहे त्याचा इंडेक्स आहे 3. -14x² प्लस 7x आणि क्वोशंट येईल 3x. क्वेश्चन नंबर 9 घेऊयात आपण. त्यामध्ये डिव्हिडंड जो आहे 6x⁵ मायनस 4x⁴ प्लस 8x³ आणि प्लस 2x². डिवायझर जो डिवायझर आहे तो आहे 2x². यामध्ये एकूण 4 टर्म्स आहेत, म्हणून हा पॉलिनॉमियल आहे. पॉलिनॉमियल इज डिवाइड बाय मोनोमियल. म्हणजे या ठिकाणी हे जे 4 पद आहेत त्या 4 पदाला आपल्याला एक पदीने म्हणजे 2x² ने भाग घालायचा आहे. मग भाग घालताना एका पदाला आपल्याला भाग घालावा लागेल. आता सर्वप्रथम फर्स्ट जो टर्म आहे, फर्स्ट टर्म आहे 6x⁵. या 6x⁵ ला 2x² ने डिवाइड करायचे. मग या ठिकाणी आपल्याला 2x² ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 6x⁵ येणार आहे ते पहा इकडे. 2 इंटू 3 करायचं. 2 इंटू 3 केला असता 2 3 जा 6 येईल आणि या ठिकाणी x⁵ पाहिजे आपल्याला. डिवायझर मध्ये 2 आहे, म्हणजे 5 येण्यासाठी आपल्याला x³ घ्यावा लागेल. कारण जर या ठिकाणी बेस सेम असेल आणि मल्टिप्लिकेशन असेल तर इंडेक्सची ॲडिशन होते. जे हा इंडेक्सेसचा नियम आहे. म्हणजे 2 + 3 होतात 5. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला क्वोशंट घ्यावा लागेल 3x⁵ घ्यावा लागेल. मग या ठिकाणी आपण घेऊयात 3x⁵ घेऊयात. मग 3x⁵ इंटू 2x² इज 6x⁵. हा फर्स्ट टर्म कॅन्सल होईल. सेकंड टर्म जो आहे -4x⁴. जो पुढचा थर्ड टर्म आहे प्लस 8x³ आणि जो फोर्थ टर्म आहे प्लस 2x² ॲज इट इज आपण खाली घेऊया. परत या ठिकाणी आपल्याला 2x² ने -4x² ला डिवाइड करायचे. म्हणजे आता 2 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर -4 येईल. -2 ने मल्टिप्लाय करायचं. -2 इंटू 2 येतात -4 येईल. मग आता व्हेरिएबल पाहूयात आपण. व्हेरिएबलचा इंडेक्स आहे x⁵ आहे आणि ते x⁴ आहे. मग आता x⁴ येण्यासाठी
एक्स स्क्वेअरला आपल्याला एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणून इथे घेता येईल आपल्याला एक्स स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर होतात x⁴. मग हे आपण क्वोशंटमध्ये घेता येईल -2x स्क्वेअर. मग इथे -2x² आपण लिहूया. आता हा जो -2x स्क्वेअर आहे, -2x² इंटू 2x² करा. 2 2 जार 4 येईल. x² इंटू x² होतात x⁴. परत हा मायनस येणार आहे, प्लस इंटू मायनस मायनस होतात. परत या ठिकाणी आपण भागाकारामध्ये वजाबाकी करतो, मग इथे हा मायनस घेतला, मायनस इंटू मायनस परत प्लस होतील. हा -4x⁴ असलेला प्लस होईल, प्लस आणि हा मायनस, प्लस इन मायनस तर मायनस होतात, म्हणजे त्यांची वजाबाकी होईल. मग हा टर्म कॅन्सल होईल. पुढे नेक्स्ट टर्म आहे, थर्ड टर्म जो आहे 8x⁴, आणि जो फोर्थ टर्म आहे +2x². ॲज इट इज खाली घेतलं. परत आता आपण 2x² x⁴ 2 ने 8x³ ला डिवाइड करायचं आहे. मग आता 2 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 8 येणार आहे? 4 ने, म्हणून इथं मी घेतलं 4. परत या ठिकाणी x⁻³ आहे आणि डिवायझर मध्ये x⁻² आहे. मग 3 येण्यासाठी आपल्याला आणखीन x ची गरज आहे, म्हणून मी घेतलं x. 2 इंटू 4 करा. 2 4 जार 8. x² इंटू x येतं x³, म्हणून क्वेश्चन घ्यायचं आपल्याला +4x. इथे क्वेश्चन मध्ये यायचे +4x. +4x इंटू 2x² इज 8x³. मग इथे परत सबस्ट्रॅक्शन होईल, हा टर्म कॅन्सल होईल. पुढे नेक्स्ट टर्म जो आहे 2x². जो डिव्हिडंट आहे 2x². डिवायझर आहे 2x². कोएफिशियंट सेम आहे, व्हेरिएबल सेम आहे, परत इंडेक्स पण सेम असल्यामुळे आपल्याला इथे 1चा भाग जाईल, म्हणजे क्वेश्चन मध्ये आपल्याला 1 घेता येईल. 1 इंटू 2x² इज 2x². कॅन्सल, रिमाइंडर इज 0. मग आता क्वेश्चन लिहिता येईल. क्वेश्चन येतं 3x³ - 2x² + 4x + 1 अँड रिमाइंडर इज 0. आणि जो क्वेश्चन नंबर 10 आहे तो तुम्ही स्वतः सॉल्व करा.